न्याय योजनांसाठी पैसा येणार कुठून? बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पार्टीने आपल्या घोषणापत्रात क्रांतिकारी योजना आणल्या आहेत. आमच्या अंदाजानुसार प्रत्येक वर्षी 25 वर्षाखालील 10 ते 20 लाख तरुण हे डिग्री डिप्लोमा घेऊन बाहेर पडतात. आम्ही त्यांना सरकारी कंपनीत किंवा खासगी कंपनीत अप्रेंटिसशिप देणार. यासाठी त्यांना वर्षाला 1 लाख रुपये मिळतील. त्या 1 लाखाचा अर्धा हिस्सा सरकारकडून दिला जाईल. समजा 20 लाख तरुणांनी यात भाग घेतला तर सरकारला 10,000 कोटी रुपयांचा खर्च येईल. जर आपण केंद्र सरकारचं बजेट पाहिलं तर ते 48 लाख कोटी रुपयांचं आहे. त्यात 10,000 कोटी ही खूपच छोटी रक्कम आहे. तरी भाजपकडून खोटा प्रचार केला जातोय की ही योजना खूप महागडी आहे. आपण बघू शकता की ही योजना बिलकुल खर्चिक नाहीये. महालक्ष्मी ही एक नवी योजना आहे जी काँग्रेस पार्टीने आपल्या न्यायपत्रात आणली आहे. या योजनेत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील. यातून घराचा खर्च भागवता येईल. शिक्षण, इलाज यासारखे खर्च, वाढलेली महागाई यापासून त्या कुटुंबाला आराम मिळेल. भाजपने आरोप केले आहेत की ही खूप खर्चिक योजना आहे आणि त्यामुळे बजेटवर मोठा ताण येईल. परंतु जर आपण पाहिलं तर भारताच्या बजेटच्या तुलनेत हा खूप छोटा हिस्सा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा मोदी सरकारने मोठ्या कंपन्यांचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं तेव्हा सर्वजण काय म्हणतात की हे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक आहे. आता जेव्हा थोडासा हिस्सा गरिबांना देण्याची वेळ आली तर यांनी आवई उठवली आहे की अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल. असा दुटप्पीपणा का? सरकार सर्वात बलाढ्य कंपन्यांचं कर्ज माफ करायला तयार आहे पण गरिबांना पैसे द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांकडून अनेक वर्षांपासून कायदेशीर हमी भावाची मागणी येत आहे. बहुतेक आपल्या लक्षात नसेल पण 2014 मध्ये भाजपने वचन दिलं होतं की कायदेशीर हमी भाव लागू करू. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करूनही गेल्या 10 वर्षात तो लागू केलेला नाहीये. आता जेव्हा काँग्रेस पक्षाने घोषणा केली आहे की कायदेशीर हमी भाव देणार तर मोठ्या प्रमाणावर भाजपने दुष्प्रचार सुरू केलाय. खोटे आकडे सादर केलेत. सरकारने गोदी मीडियाच्या माध्यमातून सांगितलंय की 10 ते 11 लाख कोटी रुपयांचा खर्च येईल. ही उघड फेकुगिरी आहे. क्रिसल या एका नावाजलेल्या संस्थेने गणित केलंय की जर सर्व 23 पिकांना हमीभाव लागू केला तर एकूण खर्च 20,000 कोटी रुपये येईल. आणि जर एवढ्या कमी रकमेत शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार असेल तर भाजप याला विरोध का करतंय? कारण भाजप हे केवळ उद्योगपत्यांसाठी चालणारं सरकार आहे. मोदी सरकारने उद्योगपतींना 10 वर्षात 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. खरं तर या पैशांच्या थोड्याशा हिस्स्यातच सर्व न्याय योजनांचा सर्व खर्च निघून जातो. जर तरुणांना अप्रेंटिसशिप दिली गेली, गरिबांना आर्थिक सबळ केलं आणि शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर ते जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी हा पैसा खर्च करतील आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची भरभराट होईल. या सर्व न्याय योजना तरुण, महिला, शेतकऱ्यांना, कामगारांना त्यांचे हक्क देणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीलाच मत द्या. हात बदलेगा हालात.